आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील इजळी गावचे शेतकरी श्री दत्ता भीमराव मुंगल यांच्या शेतीचे चुकीचे मोजमाप करून भूमी अभिलेख विभागाकडून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे। दरम्यान याविरुद्ध शेतकरी श्री दत्ता मुंगल यांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजीपासून मुदखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकरी भीमराव नागोबा यांच्या हक्कातील शेती सर्व्हे नंबर 85 गट नंबर 169 व 170 मधील काही जमीन श्री दत्ता भीमराव मुंगल यांना वारसा हक्काने मिळाली आहे। त्यापैकी भूमी अभिलेख विभागाने काही शेत जमिनीचे चुकीचे मोजमाप करून शेतकरी श्री दत्ता मुंगल यांच्यावर अन्याय केला असल्याचे लेखी निवेदन त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय मुदखेड यांना दिले आहे। तसेच सदरील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, प्रकल्प संचालक भूमी अभिलेख पुणे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नांदेड आणि भूमी अभिलेख कार्यालय मुदखेड यांना देण्यात आले आहेत। त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी हे अन्यायग्रस्त शेतकरी श्री दत्ता मुंगल यांना न्याय मिळवून देण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। माय माऊली न्यूज चॅनलसाठी गणेश जाधव, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। सर्व नंबर 85 चे रूपांतर चुकीचे करून गट क्रमांक 169 आणि 70 या गटामध्ये रूपांतर चूक करून 7/12/78 ला कमी केला। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।